सातारा इथं आज प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचं लाभार्थी संमेलन आयोजित करण्यात आलंय। या योजनेअंतर्गत बांधलेली 5 लाख घरं यावेळी लाभार्थ्यांना सुपूर्द केली जात आहेत। यासाठी केंद्रीय कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित आहेत। ही घरं केवळ निवारा नसून महिलांच्या नावानं नोंदणीकृत करून त्यांना समाजात प्रतिष्ठा आणि मालकी मिळवून देण्याचं साधन असल्याचं चौहान यांनी नमूद केलं। महाराष्ट्रानं या योजनेत केलेली प्रगती आणि राज्यस्तरीय पुरस्कारांच्या माध्यमातून झालेल्या गौरवाचं त्यांनी कौतुक केलं। त्याआधी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री चौहान यांच्यासोबत साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। सातारा इथं प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या संमेलनाला मुख्यमंत्री संबोधित करतायत। 1 वर्षात 5 लाख घरं पूर्ण करण्याचा विक्रम महाराष्ट्रानं केल्याचं सांगत पुढच्या वर्षी 15 लाख लोकांना घराच्या चाव्या देऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्या या संबोधनात दिलंय। पाहूयात त्यांच्या भाषणाचं थेट प्रक्षेपण। वाढ आहे, पाकिस्तान सारख्या देशात 200% वाढ आहे आणि आमच्याकडे मात्र मोदीजींनी मात्र 3.5% वाढ या ठिकाणी केलेली आहे आणि ती देखील आता इतके दिवस तर ती वाढ त्यांनी होऊ दिली नाही। बंधू भगिनींनो, ज्यावेळी देश संकटामध्ये असतो, ज्यावेळी जगावर संकट असतं, अशा काळामध्ये माननीय प्रधानमंत्री महोदयांनी जर काही अपेक्षा व्यक्त केल्या, आपापल्या परीने आपण त्या अपेक्षेकृत काम करणं ही आपली जबाबदारी आहे। बंधू भगिनींनो, आपण देशभक्त आहोत आणि देशभक्ती ही अशा परिस्थितीमध्ये आपण किती देशाकरता त्याग करू शकतो याच्यावर अवलंबून असते आणि फार मोठा त्याग हा काही मोदीजींनी अपेक्षितच केला नाही। या ठिकाणी परकीय चलन वाचवण्याकरता सोन्याची खरेदी नका करू, 6 महिने हे आपल्याला सांगितलेलं आहे। इंधन जेवढं वाचवता येईल तेवढं इंधन वाचवा हे आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याकरता वेगवेगळ्या उपाययोजना आपल्याला सांगितलेल्या आहेत। अनिर्बद्ध पद्धतीनं खतांचा उपयोग करू नका हे आपल्याला सांगितलेलं आहे। या सगळ्या गोष्टी या करण्यासारख्या आहेत। आपण हे करू शकतो, केवळ 6 महिने करायचं आहे। 6 महिन्यामध्ये विश्वाची घडी चांगली झाली की या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता आपल्याला पडणार नाही। मला विश्वास आहे प्रत्येक देशभक्त भारतीय आणि हा महाराष्ट्र तर छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी सांगितल्यानंतर आपला जीव देण्याकरता देखील त्या ठिकाणी आमचे मावळे तयार राहत होते। अशा या महाराष्ट्रामध्ये आपापल्या परीनं जे जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया हा विश्वास व्यक्त करतो। पुन्हा एकदा माननीय शिवराजजींचे मनापासून आभार मानतो, मोदीजींचे आभार मानतो आणि आपल्या ग्रामविकास विभागाचं